भगवानगड हा संतांचा गड आहे. भगवान बाबांच्या नावाखाली हा भगवानगड चालतो. बीड जिल्ह्याचा किंवा नगर जिल्ह्याचा बराच भक्तगण त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे. ह्या भगवानगडाच्या पवित्र गादीचं गांभीर्य किंवा पावित्र्य खूप मोठं आहे. त्यामुळे भगवानगडाच्या महंतांनी कुणाच्या पाठीमागे राहावा, कुणाच्या पाठीमागे नाही राहावा हा पूर्णस्व अधिकार त्यांचा आहे. त्याच्यावर काय भाष्य करावा हा विषय नाही आहे. पण भगवानगड आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागे उभा असेल तर तो कधी नव्हता, पहिल्यापासूनच त्यांच्या पाठीमागे तो उभा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काय भाष्य करण्यापेक्षा त्यांनी पुढं काही गोष्टी बोललेल्या आहेत की आदरणीय नामदेव शास्त्रीजी असे म्हणले की त्यांनी बरंच काय सहन केलं. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय सहन करावं, त्यांनी शास्त्रींनी काय बोलावं. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जे आरोपी आहेत त्यांची तशी प्रवृत्ती का झाली ही मीडियानं तपासावं म्हणणं मला वाईट वाटतं. कारण गुन्हेगारी प्रवृत्तीचा का झाला म्हणजे आमच्या या गुन्ह्यापुरतं बोलतोय मी, तर याची पार्श्वभूमी हा कुणाच्या संपर्कात होता आणि कुणाच्या संपर्कात राहून याची पार्श्वभूमी तशी झाली ही सुद्धा बघितलं पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या सत्तेचा विचार केला तरी सत्ता सुद्धा तुमच्या कुणाच्या ताब्यात होती, मग बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढली ह्याला सुद्धा जबाबदार कोण आहे हा सुद्धा महत्त्वाचा विषय. त्याच्यामुळं संतांच्या महंतांच्या आणि आदरणीय नामदेवजी शास्त्रीजी जे बोलले यांच्यावर काही न बोलता त्यांच्या भावनेतून जे बोलले ती त्यांचा तो विषय आहे. पण मला एकच वाटतं की बीड जिल्ह्यातली गुंड प्रवृत्ती का वाढली याचा विचार मागच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी पण केला पाहिजे आणि कुणामुळे वाढली ही सुद्धा सर्वांना कळलं पाहिजे. साहेब, एक विषय असा आहे की त्यांनी म्हणताना असंही म्हटलंय की मीडिया ट्रायल सुरू आहे आणि जेव्हा ते असं म्हणतात की गुन्हेगारांची मानसिकता तशी का झाली तर याचा अर्थ ते कुठेतरी असंही सांगण्याचा प्रयत्न करत असतात की गुन्हेगारांना हे करण्यासाठी मजबूर केलं गेलं असेल. नाही बघा, गुन्हेगाराला गुन्हेगारी करण्यासाठी मजबूर केलं गेलं तर मग कुणी केलंय? खंडणीखोर जे त्यांनी केलं असं म्हणायचं आहे का? त्यांना तसं सुचवायचं आहे का? त्यांना काय सुचवायचं हे मला त्यांचं पूर्ण मी ऐकलेलं नाही आहे. पण त्यांना काय सुचवायचं तर एखाद्या वेळेस खंडणीचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल झाला त्या खंडणीच्या गुन्हेगारांनी त्यांना प्रवृत्त केलं असं म्हणायचं तर ते खरं असू शकते त्यांचं, कारण बाबा तसं कुठं बोलणार नाहीत ना, त्यांना तसं वाटलं असेल. एक मुद्दा हा आहे की देवाची घरं किंवा देवाचे जे गड असतात ते सर्व समाजाचे असतात. पण नामदेव शास्त्री नेहमी एक तर पंकजाच्या मागे उभे राहताना पाहायला मिळाले किंवा पंकजाताईच्या मागे उभं राहायला पाहायला मिळाले किंवा धनंजय मुंडेंच्या. फक्त एकाच समाजाच्या व्यक्तीच्या मागे एक गड उभा राहणं याकडे कसं बघतो तुम्ही? नाही, भगवानगडांचं आदरणीय भगवान बाबांनी जे पावित्र्य जपलं गेलं ते पावित्र्य बऱ्यापैकी चालवायचं काम आता शास्त्रीजी करत असतील असं वाटतं. पण भगवानगड आमच्या पहिल्या बऱ्याच दिवसापासून माझ्या लहानपणापासून आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पाठीमागे उभा असायचा. ठीक आहे, सामाजिक जरी एखादं असलं तरी सामाजिक चित्र त्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये किंवा बाकी इतर नगर जिल्ह्यामध्ये असं काही नव्हतं. पण ज्या पद्धतीनं हा गड वारसानं पुन्हा आदरणीय पंकजाताईच्या पाठीमागं काही दिवस उभारला आणि पुन्हा जसे घरात त्यांच्या वाद झाले, त्यांनी आज तो पण उल्लेख केलेला की घरात वाद झाले. आता घरात प्रत्येकाच्या वाद होतात, ते घरातल्या वादावर मला नाही बोलायचं, पण घरात वाद झाला आणि घरात वाद झाला की पुन्हा त्यावेळेससुद्धा आदरणीय हा गड आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागं उभारला. त्यावेळेस पंकजाताईच्या विरोधात बरंच काही बोललं. पंकजाताई त्यांच्या विरोधात काय बोलल्या ही बी कॅसेट बघितलेलं आहे, त्यावेळेचे रेकॉर्डिंग काढून दाखवा. औरंगाबादच्या कुठल्या तरी सभेत पंकजाताई नामदेव शास्त्रीवर खूप काही असं काही बोललेलं, ती क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्याच्यानंतर नामदेव शास्त्री परत पुन्हा बऱ्याच त्यांच्या प्रबोधन करताना बोललेले आहे. त्यांच्या प्रवचनामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये, त्यांच्या ह्याच्यात त्यांनी त्यांच्यावर बोललेले त्यांनी वेगळी झालं. आणि त्याच्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय पंकजाताईंनी दसरा मेळावा जो आहे ते भगवानगडाच्या ऐवजी परत पुन्हा दुसरा भगवानगड म्हणा तिथं म्हणजे सावरगावला त्यांनी उभा केला बीड जिल्ह्यातल्या. आणि त्याच्यानंतर ती प्रथा पडली की आता त्यांचा दसरा मेळावा हा सावरगावला होतो, आता इकडं भगवानगडावर होत नाही.
तरी पण जरी हे सगळं झालं तरी पण त्यांची सर्वांची भावना परत पुन्हा तिथंच येते. आजच्या ती झालं सगळ्या ह्या गोष्टी, तरी पण काही जरी झालं तरी भगवानगड शेवट मुंडे फॅमिलीच्याच पाठीमागं आहे असं त्यांनी सांगितलं. मग भगवानगड असा अन्याय करणाऱ्या, असं मीडिया ट्रायल झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा बऱ्याच वेळेस कोणाला मीडिया ट्रायल केलं जातं असं पण म्हणणं आहे. मग भगवानगडाला हे पण बघितलं पाहिजे की जो माणूस आमचा एक एक्सपायर झाला आहे म्हणण्यापेक्षा ज्याला मारलं आहे, मर्डर केला आहे, ज्याला किडनॅपिंग केलं आहे, टॉर्चर केलं आहे, मारलं आहे, त्याच्या पाठीमागं सुद्धा भगवान बाबाचा जो गड आहे आदरणीय बाबांचा, सर्व समाजाचा, त्या गडाने त्या भूमिकेत सुद्धा राहिलं पाहिजे होतं. आणि त्या ज्यांनी आमची हत्या केली त्यांच्या विरोधात राहून ज्यांच्यावर ही वेळ आली त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीमागं सुद्धा त्या गडानं राहायला पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा हा हिस्सा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एखाद्याने गुन्हा केल्यानंतर एक तर तो धर्माचा सहारा घेतो, आमच्या धर्माचे लोक शांत बसणार नाही, आमच्या जातीचे लोक शांत बसणार नाही. आता हेच प्रकरण तसं दिसतंय का, जातीचा आधार, धर्माचा आधार? नाही बघा, राजकारणामध्ये काम करताना ज्याला स्वतःचं काम दाखवता येत नाही त्यावेळेस राजकारणामध्ये तो माणूस जातीचा आधार घेतो. आणि प्रत्येक जण म्हणतात की प्रत्येक बाईटमध्ये प्रत्येक ह्याच्यात बोलताना नेते पण काय म्हणतायत की तुम्ही दहशत निर्माण करताय किंवा तुम्ही मीडिया ट्राय करताय. आता मीडियालाच माझा प्रश्न आहे की तुम्ही मीडिया ट्राय खरंच करताय का? मीडिया ट्रायल म्हणजे मला कळतच नाही. अरे मीडियाचं काम आहे, लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ म्हणून ज्याला बघितलं जातोय तो मीडिया आहे. मग त्या मीडियाला जर समजा तुम्ही एखादी सत्यता बाहेर आणत असाल, ज्यांचं काय बोलणं आहे ते मनोगत देशासमोर, राज्यासमोर, जगासमोर ठेवत असताल तर तुम्ही मीडिया ट्राय म्हणणाऱ्याला मी काही त्याच्यावर एवढं जास्त बोलत नाही आहे. आणि प्रत्येकजण मध्ये तुमचं दहशत निर्माण करू नका, आम्हाला बिहार म्हणू नका, बदनामी करू नका, गुंडगिरी. बघा बिहार म्हणलो कोणी तर बिहारला सुद्धा लाजीवर असं करते आमच्या बीड जिल्ह्यात घडलं, म्हणजे घडतंय. मग याला कारणीभूत कोण तर राजकीय मंडळी नाही आहे. तुम्ही सत्तेवर आहात, मंत्री आहेत दोन आज आमच्या जिल्ह्याला, मग त्या दोन्ही मंत्र्यांचं काम नाही आहे शांत करणं. याला जबाबदार कोण? आम्ही आहेत, आम्ही विरोधी पक्षात म्हणून आम्ही थोडीच जबाबदार आहे त्याला. तुम्ही गेली कित्येक वर्ष, मागच्या 5 वर्ष आदरणीय पंकजाताई पालकमंत्री होत्या, आता थोडासा अपवाद वगळा तरी भारतीय जनता पार्टीचे 6वे वगळता धनंजय मुंडे साहेब, म्हणजे गेली 10 वर्ष तुम्ही 25 वर्ष झालं बीड जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीचंच राज्य आहे. आता ठीक आहे राष्ट्रवादी त्या पक्षात गेलेत म्हणून त्यांना सपोर्टेड आहे, पण गेली सत्ता आमची तर कधीच नाही ना. आम्ही सत्तेवर नव्हतो, सगळे सत्तेत असणारी सर्व मंडळी. बरं ठीक आहे, आम्ही विरोधक म्हणून सोडून द्या. मग पार्टीतले, रुलिंग पार्टीतले, सत्तेतले आमदार, ज्येष्ठ आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळुंके सुद्धा बोलतायत हे असं झालं, मग ते बदनाम करत नाहीत का? मग त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सुरेश अण्णा धस हे पण बोलतायत. ठीक आहे, आमच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर तर बोलताच आहेत, मी खासदार म्हणून बोलतोय. पण याच्यापेक्षा मग याला जर काही कुठंतरी काहीतरी बगल द्यायची, आपलं अपयश किंवा आपलं नाकर्ते पण कुठं झाकायचं तर ते जातीच्या नावावर झाकायचं आणि जातीचा त्याला कुठंतरी आधार घ्यायचा असा म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे. याच्यामुळं कुणीसुद्धा भगवानगडाचे महंत असतील किंवा आदरणीय नेते असतील यांनी कुठं जातीपातीचा आधार घेऊ नये. आणि जात, मग तुम्हाला जर सगळं संपवायचं आहे तर जात तुमच्या पाठीमागं राहील, आमची जात त्यांच्या पाठीमागं राहील, हे जे त्याचा अधिकार आहे. कोणाच्या जातीनं कोणाच्या पाठीमागं राहायचा हा तो विषय सोडून द्या. पण तरी पण असं जर म्हणलं तर जातीय तेढ निर्माण होणार का जातीय सलोखा होणार? कारण जातो का जातीय सलोखा ठेवा असं काल बोल म्हणलं गेलं. जातीय सलोखा बिघडवित आहे कोण? आम्ही थोडं बिघडतोय. आम्ही कुठे कुठलं आमच्याकडे एखादा कुणी असं कुणाला माणसं डायरेक्ट मारताय, तुम्ही जातीय सलोखाचा विषय कुठं जातीवर कुठं बोलत? आम्ही म्हणलो की या जातीच्या माणसाने मारली, तुम्ही काढताय त्याच्यामुळे तुम्ही जातीवर नेताय. तुम्हाला दुसरं कोणी सपोर्ट होत नाही, मग तुम्हाला जातीचा सपोर्ट घ्यायचा आहे, तुमच्याकडे बाकी दुसरं काही नाही. जातीय अस्मिता आणि बीड जिल्ह्याची प्रादेशिक एक अस्मिता, अशा दोन्ही अस्मिता तयार करून त्या आडून एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतोय असं तुम्हाला वाटतं का? नाही, 100%. कारण काय होतं आहे की ज्यावेळेस मी तुम्हाला बोलतोच ना, मी म्हणायला लागलो की ज्यावेळेस तुम्हाला तुमचं जे कुठलं काम आहे किंवा तुमचं जे काय तुम्हाला कुठंतरी ह्या विषय दुसरीकडे न्यायचा आहे, त्याच्यासाठी तिसरंच काहीतरी करायचं आहे. आणि परत जातीचा जो तेढ आहे तो बीड जिल्ह्यामध्ये जास्त जातीय तेढ निर्माण झाला पाहिजे. सलोखा राखायचा नाही आहे. तुम्ही बोलायची भाषा तुमची वेगळी आहे, पोटात एक आहे. जर पोटात का आम्ही डायरेक्टली आज सगळे समाजाचे लोक तुमच्याबरोबर असतील, आमच्यासोबत असतील, सर्वांसोबत असतील. सामाजिक सलोखा राखणं ही सर्व राजकीय मंडळीची जिम्मेदारी आहे, सर्व समाज कार्यकर्त्याची जिम्मेदारी आहे, सामाजिक काम करणाऱ्या सर्व संस्थेची जबाबदारी आहे, तुमची आमची मीडियाची सुद्धा सर्वांची. सामाजिक सलोखा राखलाच पाहिजे, त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तर दुमत नाही आहे. पण कुणीतरी स्टेटमेंट असं करायचं की सामाजिक सलोखा बिघडवित आहे, कोण बिघडवित आहे त्याचं उत्तर दिलं पाहिजे. समोरासमोर बसा सगळेजण, का बसत नाहीत? कालच आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये DPC मीटिंग होती, कालच म्हणायचं चला आपण सगळेजण बसू एकत्र.
बरं आम्ही मंत्री थोडे, ही पोहायचा पुढाकार तुम्ही घेतला पाहिजे, आम्ही बसू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते, परंतु ते म्हणत आहेत की जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांना माहिती आहे की ते किती प्रामाणिक आहेत, तर त्यांनी तो निर्णय घेतला. राजीनाम्याच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय कोण घेतला? हे बघा, अजित पवारांनी का? हे बघा, आदरणीय मंत्री महोदयाचा राजीनामा घ्यायचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो. मला जेवढं राजकारण कळतंय तेवढं. आता ह्याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर मला माहीत नसेल, माझं अज्ञान असेल ते ज्ञानात मी भर पडेल त्यावेळेस पुन्हा बोलू. पण ती मुख्यमंत्र्याचा सर्वस्वी अधिकार असतो. पण तरी पण मुख्यमंत्री म्हणतात की तो त्या पार्टीचा अधिकार आहे, ती पार्टी म्हणते की तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, त्या पार्टीचा प्रमुख. आणि मग राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा हे म्हणते मी काय नैतिकतेनं मी काय राजीनामा मागायची गरज नाही, नैतिकता माझी चांगली. आता काय बोलणार? जर समजा एखाद्या बाजारामध्ये कपडे काढून फिरतोय, तो म्हणतो माझं काही चुकलं नाही, मी एकदम चांगला आहे, मी सज्जन आहे, तर ठीक आहे, आता आम्ही काय बोलावं त्याच्यावर? इथं आल्यानंतर त्यांनी एक संकेत दिले होते की हे कशामुळे घडलं, तर जे प्रचाराला गेले होते आणि तेव्हा टीका करण्यात आली होती, त्यामुळं सगळेजण आता त्यांचे हिशोब चुकते करत आहेत. हे बघा, हे फक्त TRP स्वतःची वाढवून घ्यायची आणि पक्षात मी किती चांगला हे दाखवण्याचं काम आहे. कोण कोणाच्या पक्षाच्या प्रचाराला जात, पक्षाचं काम करते ते प्रचाराला जाते, असं थोडंच आहे. पण त्यांचा रोग फक्त बोलताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुप्रियाताईकडे जातो. अरे ह्यांना ते त्यांच्याबरोबर काम केलं आहे, आम्ही काम त्यांच्यासोबत करतोय. आता तो मी पहिल्यापासून करत होतो, तुमच्या नादाला लागून तरी थोडं बाजूला गेलो. पण तुम्ही हे असं असताना बोलताना सुप्रियाताईंच्या बाजूनं एखादी गोष्ट बोलायची सोडून ते तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचारला गेलाय म्हणून मला असं केलं जातंय. आणि मग अजितदादांना सुद्धा पूर्ण अजितदादा खूप जाणते, त्यांनाही माहिती आहे हे काय. पण आता कुणाची मजबुरी काय हे मला कळा नाही. दिल्लीत आल्यानंतर अजित पवार घालतात असं तुम्हाला वाटतं? सॉरी, धनंजय मुंडेंना पाठीशी कोण घालतंय? अजित पवार घालतात असं वाटतं? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदरच दिलं की मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा किंवा मंत्र्याला काढायचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की तो त्यांच्या पार्टीचा आहे, तर तो कितपत खरं आहे कायद्यानं हे तुम्ही मला सांगितलं पाहिजे. एक. दुसरा मुद्दा, त्यांच्या पार्टीचे प्रमुख म्हणतात की हा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. आता यांच्या दोघात कशामुळं एक वाक्यता येत नाही मला माहीत नाही. आणि मला जेवढं कळतंय तेवढं जर विचार करायचा झाला तर याचा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचाच आहे. एक मुद्दा आहे, ते दोघंही राजीनामा घेत नाहीत. मला असं वाटतं दिल्लीवरून या संदर्भात निर्णय दिले जावेत, या संदर्भात काही गाठीभेटी घेणार आहेत. कारण ते म्हणतात मी नैतिकतेवर काही चुकलेलं नाही. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांनी जे म्हटलंय त्याच्याशी मी सहमत आहे. नक्की तिथं काही घडत नाही, दिल्लीकडे याकडे बोट जायला पाहिजे. नाही बघा, आता त्यांचं सरकार आहे, ते 3-4 पक्षाचं सरकार आहे. दिल्लीवरून काय निर्देश द्यायचे, दिल्लीचे निर्देश त्यांनी किती पाळायचे, हा विषय जो आहे तो तसा राजकीय विषय. सर्व या राजकीय विषयात मला एवढा लई मोठा नेता व्हायचं नाही, म्हणून मी प्रत्येक वेळेस लई राजीनाम्यावर जात नाही. पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं सुद्धा माझं कर्तव्य आहे. तरी एक विचार करायचा जर तर दिल्ली काय निर्देश देणार, दिल्लीचे निर्देश किती पाळणार मला माहीत नाही. पण मी माझी नैतिकता चांगली आहे, माझ्या नैतिकतेनं मी राजीनामा द्यावा असं मला वाटत नाही, असं ज्यावेळेस आदरणीय साहेब म्हणतात. मग यांच्या नैतिकतेनं यांच्या परळी मतदारसंघात, परळी तालुक्यात राखेचे टेंडर किती झाले आणि ही राख शासकीय जागेवर डंप केलेली आणि त्याचा एक प्रमुख ती म्हणतो ही माझी राख, असे 50 ठिकाणी राख आहे. ही 50 ठिकाणी राख आहे, समजा 50 ठिकाणी त्याचे डेपो आणून लावले, ही राख चोरून आणली का? मग ही नैतिकता कुणाची आहे? तुमच्या. बघा, मी धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करताना सुद्धा विचार केला होता आतापर्यंत. पण आता जे कालपासून जो विषय झाला की त्यांना ते आता विषय एकदा ते आलाच त्याच्यावर, त्यांना असं वाटतंय की हा विषय माझा नाही, मी त्याच्या बाजूला आहे. पण आमचा जो माणूस मेला आहे माझ्या तालुक्यातील, आमचा म्हणजे कुठल्या जाती धर्मावर बोलत नाही मी, जे माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील जो एक पाप सरपंच होता, त्याचं काही पाप नाही, कुठल्या कशात नाही, कधी एक यांची सुद्धा अकल झाली नाही. अशा सरपंचाला तुम्ही मारलाय. आणि ज्यांनी मारलं, मी म्हणत नाही त्यांनी मारलं, ज्यांनी मारले ते जे लोक त्यांचे सर्वांचे जी काही लागे बांधे आहेत ते तुमच्यापर्यंत येतात ना. मग तुम्ही कसं म्हणता की माझी काही नैतिकता नाही? मला त्या नैतिकतेवर राजीनाम्यावर यायचं नाही. मग या सर्व लोकांची राख इथं जवळ या परळीमध्ये डंप करून 50-60 लोकांचे स्वतःचे डिपो आहेत. मी कलेक्टरला सुद्धा सांगितलं, काल पण बोललो बाईटला, आणि SP ना सांगतो, SP साहेब तुम्हाला सुद्धा
बीड जिल्ह्यात येऊन जवळपास 1.5-2 महिने झाले तुम्ही जॉईन झाला आहे. 1.5 महिन्यात तर नक्कीच होऊन गेला आहे. मग तुम्ही आत्तापर्यंत स्थिरावला असताल ना. तुम्ही आत्तापर्यंत सुद्धा ह्या राखेचे जी काय स्टॉक आहेत अनाधिकृत ती का जप्त करत नाहीत? कलेक्टर तुम्हाला कुणाचं प्रेशर आहे काय जप्त करत नाहीत? एवढी राख. आणि राखेचा 1971 का 75 पासून तो थर्मल चालू आहे तेव्हापासून राखेची किंमत 0 होती. पण पुन्हा काही काळामध्ये राख एवढी डंप आहे तिथं ते राख हजारो करोड रुपयाची राख होईल जर शासनानं त्या राखेचा लिलाव काढला. आज लिलावामध्ये मी परवा शिरसाळ्याला गेलेलो तिथं सुद्धा लोकांचं मागणं होतं की ही राख आम्हाला लिलावात द्यायला सांगा. कारण ही जी दलाल आहे ती उचलतात आणि उचलून तिथं ही राख सुद्धा 8,000, 10,000, 17,000 रुपये ब्रासनं ज्या लिगली भट्ट्या आहेत त्यांना देतात. अनाधिकृत भट्टेवाले ते त्यांचेच आहेत. मग मी म्हणतो ही सगळ्या गोष्टी करत असताना की ह्या भट्ट्या त्यांच्याच आहेत, राखेचा स्टॉक त्यांचाच आहे, मग नैतिकता कुठे आहे? या सर्व संबंधातून ती राखच तपासा फक्त. मग या राखेत कोण कोण आहे? याच्यानंतर रेतीसाठी माझ्या निवडणुकीच्या काळात बी मी फिरलो शिरसाळ्याच्या तिथं. यांच्या घरातले माणसं रेतीचा धंदा करतात. 300 टिप्पर आहेत. लोकांचं घरदार उद्ध्वस्त झालेत. दादारी वडगाव म्हणून परळीच्या शेजारी जे अख्खी राख त्यांच्या घरात आहे. स्वयंपाक करता येत नाही, लेकरा बाळाला नाही. तिथले आम्ही लोक घेऊ म्हणले तर घेऊ दिले नाहीत नोकरीला सुद्धा. मग एवढं सगळं वाईट परिस्थिती त्या गावावर आहे. मग या गावाचं कोण बघणार? ती काय एका समाजाचे लोक आहेत? दादारी वडगाव हे गाव असं आहे सर्व समाजाचे लोक आहेत. तिथं म्हणजे कुठली कम्युनिटी नाही असं नाही आहे, सर्व समाजाचे. पण ती गाव आहे ना, माणसं आहेत ना ज्यांचे मतं आम्ही घेतोय. जिथं आदरणीय जे निवडून आले त्यांनाही तिथं मतं झालेले आहेत. मग एवढा विषय असेल तर त्या गावाचं कुणीतरी बघितलं पाहिजे भलं. पण दादागिरीवर तुमच्या बघा कधीही झालं तरी दादागिरी आणि नैतिकता न राहणाऱ्या माणसाचा राजकीय नाही सर्व गोष्टीतून कधी ना कधी अंत होतो. तर हा विषय वेगळा आहे. पण ह्याच्याशी विषय माझं म्हणतो की तुमची नैतिकता याच्याशी संबंध तुमचा राखेशी पण आहे. मग राख तरी उचललेली तुम्ही कलेक्टरने जप्त केली पाहिजे. नामदेव शास्त्री यांचा पाठिंबा पंकजा मुंडेंना नाही मिळाला, मात्र आता धनंजय मुंडेंना मिळताना पाहायला मिळतोय. कुठेतरी पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांच्या मनात जो पूर्वीचा राग होतो कायम आहे. बघा या फंद्यात मला पडायचं नाहीये. पण त्यांच्या घरात भांडणं कसे लागले आणि कुणी लावली ह्याचाच प्रश्न मोठा आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही पडायचं नाही. आता त्या नामदेव शास्त्रींनी कुणाला पाठिंबा द्यावा ही माझा थोडा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही. नामदेव शास्त्रीचा पाठिंबा कधी बजरंग सोनवणेला पाहायला मिळत नाही, कधी प्रकाशदादा सोळंकेला पाहायला मिळत नाही, फक्त किंवा संतोष देशमुखचा आता हत्या झाली त्याच्या संदर्भात नाही, फक्त मुंडे आणि भगवानगड म्हणजे एका परिवाराची मक्तेदारी झाली भगवानगड. हे बघा आदरणीय नामदेव शास्त्रींचं मी लहानपणापासूनचा इतिहास वाचलाय, अभ्यास केलाय. त्यांच्याबरोबर जे कॉलेज जीवनात शाळेच्या जीवनात होते त्या मित्रांनी सुद्धा मला त्यांचं सर्व लाईफ सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज हे खूप मोठे महाराज आहेत आमच्या जिल्ह्यात. आमच्या भगवानगडाचे ते महंत आहेत. त्याच्यामुळं मला त्याच्यावर जास्त म्हणजे बोलणं तेवढ्या उंचीत मी नाही म्हणून मला वाटतं की मला नको बोलायला. पण या सर्व गोष्टीचा सुद्धा मी जेवढं म्हणलं आहे, मी लहानपण बालपण त्यांचं सगळं शैक्षणिक जेवढं बघितलं तेवढं तुम्ही एकदा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्यांचा पाठिंबा एकाच घराला काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.